नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचे अपडेट तुम्हाला असेच मिळत जातील. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जीवा आणि पार्थ हे दोघंही आपापल्या बेडरूममध्ये झोपलेले नाही आहेत. म्हणजे पार्थ हॉलमध्ये झोपलेला आहे तर जीवा हा जमिनीवरती झोपलेला आहे. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आता रम्या आणि वसू ह्या दोघीजणी घरामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात. आणि आता त्यामुळे काव्या ही वसूला चांगलं सुनावते. आता नेमकं काय घडतं आणि कसं घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी तर आपल्याला आजचा आपला पूर्ण व्हिडिओच पाहावा लागेल. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाला. तर आज आपण असं पाहतो की इकडे पार्थ हा एकटाच हॉलमध्ये गाढ झोपलेला असतो. आता इतक्यातच त्या ठिकाणी रम्या आलेली असते. रम्या पार्थला हे असं एकटंच हॉलमध्ये झोपलेलं पाहते आणि म्हणत असते, अरे पार्थ असं हॉलमध्ये झोपलाय. आणि मग लगेच ती पार्थच्या तिथे उशाजवळ बसते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणत असते, पार्थ झोपल्यावर खरंच किती छान आणि क्यूट दिसतो. खरं म्हणायचं तर पार्थ झोपेत किती छान माझा दिसतोय. पार्थ, काळजी करू नकोस, लवकरात लवकर आपलं दोघांचं लग्न होईल आणि मग आपल्या खोलीमध्ये तू तुझ्या बेडवरती झोपलेला असशील. खरंच. आता मूर्ख काव्या हे सगळं बोलत असताना हॉलमध्ये पार्थच्या डोक्यावरती हात फिरवत असते. पण तिच्या लक्षात ही गोष्टही येत नाही की जर कोणी इथे आलं तर काय होईल. आणि जे घडायचं तेच घडतं. शेवटी त्या ठिकाणी मालिनी येते आणि काव्याला हाक मारते, काव्या काय करतेस. त्यावर काव्या म्हणते, काही नाही मामी, ते पार्थ अगं इथे असं झोपला होता ना, मला काळजी वाटली, बस बाकी काही नाही, म्हणून फक्त मी पार्थला उठवायला आले होते, बस. त्याबरोबर आता मालिनी तिला म्हणत असते, तू उठवू नकोस, मी उठवते. त्यावर लगेचच ती पुढे म्हणत असते, पण मामी मला कळत नाही आहे, हा असा इथे खाली का गं झोपला असेल. म्हणजे त्या काव्याने याला खोलीत घेतलं नसेल का, खोलीच्या बाहेर काढलं असेल का. त्यावर मालिनी तिला म्हणत असते की असं काही झालेलं नसेल, तू उगाच जास्त विचार करू नकोस. आणि मग ती लगेचच पार्थला उठवायला पुढे हात करत असते. त्याबरोबर लगेच रम्या म्हणते, अगं मी फक्त काळजीपोटी, काळजी वाटली म्हणून म्हटलं, खरंच सांगते. म्हणजे बघ ना, जे काही घडलंय त्यामुळे मला असं वाटलं तिने खोलीच्या बाहेर काढलं नसेल ना. नाही म्हणजे. त्यावर लगेच मालिनी म्हणते, पार्थला वाटलं तर तो पूर्वीसुद्धा येऊन हॉलमध्ये झोपायचा. त्यावर रम्या म्हणते, हो गं, पण आता त्याचं लग्न झालं आहे, आताची सिच्युएशन वेगळी आहे. मग मालिनी पार्थला लगेचच उठवते. पार्थ, ए बाळा. त्याबरोबर पार्थ झोपेतून उठतो. त्याबरोबर मालिनी ही पार्थला म्हणत असते, झोप झाली आहे का तुझी. नाही म्हणजे अजून ना जीवासुद्धा उठलेला नाही आहे, तर मला त्याला उठवायला जायचं आहे. त्याबरोबर आता मालिनी ही जाणार. इतक्यात पुन्हा काव्या रम्या म्हणत असते, म्हणजे अजून जीवा उठलेला नाही आहे, तर नंदिनीसुद्धा उठलेली नसेलच ना. त्याबरोबर मात्र आता मालिनीला पुन्हा एकदा रम्याचं बोलणं पटलेलं नसतं आणि ती तिच्याकडे बघते. त्याबरोबर आता नुकताच पार्थ झोपेतून उठलेला असतो आणि रम्याने असं म्हटल्याबरोबर लगेचच तो सुद्धा रम्याकडे बघायला लागतो. त्याबरोबर मात्र आता लगेच रम्या स्वतःचे शब्द सावरत म्हणायला लागते, ते नाही, मी फक्त सहज असंच म्हणाले होते, बस बाकी काही नाही. त्याबरोबर मात्र आता मालिनी ही तिच्याकडे फक्त बघते. तिला काही न बोलता लगेचच ती तिकडनं आता जीवाला उठवण्याकरता त्याच्या खोलीत वरती निघून गेलेली असते. तर दुसरीकडे आता पार्थसुद्धा हळूहळू उठत असतो. तर रम्या मात्र खूप खुश असते, कारण तिला माहीत असतं की जीवा हा बेडवरती न झोपता खाली झोपलेला आहे. आता ती मनातल्या मनात म्हणत असते, येस, आता एक मुलगा हा असा हॉलमध्ये झोपलेला तर मामीने स्वतःच्या डोळ्याने पाहिलाय. आता एकदा का तिने आपल्या दुसऱ्याही मुलाला बेडवरती न झोपता खाली झोपलेलं पाहिलं की जे मस्त होणार आहे ते खरंच. आता इथे रम्या खूपच जास्त खुश असते. इतक्यात मालिनी येऊन बाहेरून दरवाजा ठोठावते, नंदिनी, जीवा, जीवा. त्याबरोबर नंदिनी उठून दार उघडायला जात असते आणि मग तिच्या लक्षात येतं की मी बेडवरती झोपले आणि जीवा खाली. जर आईंनी हे बघितलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. मग काय करू. आणि मग ती आता जीवाला उठवण्यासाठी हात पुढे करते. ती त्याला हात लावणार असते, पण तरीसुद्धा ती हात न लावता उशीवरती ठोकत म्हणते, जीवा उठा, जीवा, बाहेर आई आल्यात आपल्याला उठवायला. त्यांनी जर तुम्हाला असं खाली झोपलेलं पाहिलं तर. त्याबरोबर पटकन जीवा आणि नंदिनी दोघंसुद्धा मिळून ती ब्लँकेट ही लगेचच गादीवरती घालून देतात. त्याबरोबर
नंदिनी जाऊन दरवाजा उघडते तर पुढे ती म्हणते, आई सॉरी, मला उठवायला थोडा उशीर झाला. त्यावर मालिनी म्हणत असते, अगं इट्स ओके, इट्स ओके. मी काय तुला त्या खाष्ट सासवांसारखी जाब विचारायला वगैरे आलेले नाही आहे. तुला खरं तर दवाखान्यात जायचं होतं ना, म्हणून तेच पाहायला मी आले होते. त्याबरोबर आता मात्र नंदिनी म्हणायला लागते, हो आई, बरोबर बोलताय तुम्ही, दवाखान्यात जायचं आहे. अहो, आईच्या काळजीमुळे मला रात्रभर झोप लागली नाही आणि आता सकाळी थोडा डुलका लागला होता. त्याबरोबर पुढे ती म्हणते, खरंच सॉरी, मला उठायला उशीर झाला. त्यावर मालिनी तिला म्हणते, अगं इट्स ओके, त्यात काय झालं एवढं, किती वेळा सॉरी म्हणशील. बरं ठीक आहे, तू आवरून घे, मी आलेच. आणि मग लगेचच ती तिकडनं बाहेर जाते. आता मालिनी गेल्याबरोबर जीवा हा ब्लँकेटची घडी करायला तिकडे जातो. नंदिनीसुद्धा त्याच्या मागोमाग येते आणि त्याच्या हातातलं ब्लँकेट घेत म्हणत असते, अहो असू द्या, तुम्ही कशाला. त्याबरोबर जीवा हा नंदिनीला सांगत असतो, माझी कामं मीच करत जाईन. त्याबरोबर मात्र आता नंदिनी लगेचच ते ब्लँकेट सोडते आणि स्वतःचं आवरण्याकरिता तिकडनं निघून जात असते. आता हे सगळं काही रम्याने पाहिलेलं असतं, पण रम्याला मात्र आता कोणीही पाहिलेलं नसतं. रम्या म्हणत असते की येस, आज भांडण लावण्यापुरती एवढं कॉन्टेंट पुरेसं आहे, आत्ताच जाऊन सांगितलं पाहिजे आईला. आणि मग आता रम्या लगेचच आईकडे तिला सगळं सांगायला येत असते. तर दुसरीकडे आता वसू ही डायबिटीसची गोळी घेत असते. ती म्हणत असते की देवारे, एक वेळेस मरण आलेलं परवडलं, पण हा आजार पण आलेला नको. खरंच गेल्या जन्मात ना नक्की मी काहीतरी पाप वगैरे केलं असणार, म्हणून हे डायबिटीसचं दुखणं माझ्या पाठी पडलेलं आहे. इतक्यात त्या ठिकाणी रम्या येते आणि रम्या ही वसूला म्हणत असते, आई हे घे, तोंड गोड कर. त्याबरोबर वसू म्हणत असते, अगं असं काय करतेस, आत्ताच मी डायबिटीसची गोळी खाल्ली आहे ना, तोंड कुठे गोड करू. त्याबरोबर आता लगेचच पुढे ती विचारायला लागते, बरं काय झालं ते मला सांग तरी. त्यावर रम्या ही सांगायला सुरुवात करते, आई तुला माहिती आहे का, आज पार्थ आणि जीवा हे दोघंसुद्धा आपापल्या खोल्यांमध्ये झोपले नव्हते, तर ते आज चक्क हॉलमध्ये पार्थ झोपला होता आणि जीवा हा स्वतःच्याच रूममध्ये खाली जमिनीवरती झोपला होता. त्यावरती विचारते मग. त्यावर लगेच आता रम्या म्हणते, मग काय आई. त्यावर पुढे आता लगेचच वसुत्या म्हणत असते, हे बघ रम्या, एक गोष्ट लक्षात घे, ह्यामध्ये आनंद होण्यासारखं असं काहीसुद्धा नाही आहे. या गोष्टीचा अंदाज हा संपूर्ण मोहिते कुटुंबांना आधीपासूनच असणार आहे. अंदाज हा त्यावेळेस ज्यावेळेस ते दोघं आपापल्या बायकांबरोबर एकत्र झोपतील. कारण खरं म्हणायचं झालं तर याच गोष्टीमुळे सगळ्या घरातल्यांना आश्चर्य वाटणार आहे. कळतंय का तुला. त्याबरोबर रम्या म्हणायला लागते, म्हणजे तुला यात काहीच नाही आहे असं म्हणायचं आहे का. त्याबरोबर लगेच आता वसू तिला म्हणत असते की नाही, यामध्ये असं काहीच नाही आहे. त्यावर लगेच आता रम्या ही तिला विचारते, मला सांग आई, ज्यावेळेस भाताबरोबर जे वरण आपण घेतो ते मिळमिळीत झालं तर काय करायचं. त्याबरोबर लगेच वसू म्हणते, काय करायचं म्हणजे वरणाला थोडी तिखटाची फोडणी घालायची. त्यावर रम्या म्हणते, अगं मग तेच तर, मी सुद्धा तेच म्हणते, तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे. आता मात्र वसूच्या लक्षात येत नसतं. वसू विचारते, म्हणजे नेमकं काय करायचं आहे आता आपल्याला. त्यावर रम्या तिला म्हणत असते की हे बघ आई, आता पार्थ हा हॉलमध्ये झोपला आणि जीवा हा जमिनीवरती झोपला, या दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत आहेत. मग आपण या गोष्टींचा उपयोग करून घ्यायचा. त्यावर आता वसू ही तिच्याकडे बघत असते. तर ती म्हणत असते, अगं आई, तुला कळत कसं नाही आहे, म्हणजे बघ ना, आता ते दोघं वेगळे वेगळे तर झोपलेत, त्यामुळे हे सिद्ध झालं की ते एकत्र नव्हते. मग आता आपण या गोष्टीत आगीत तेल ओतायचं. म्हणजे जर मामीसाठी तिचे दोन्ही मुलं त्यांच्या बायकांबरोबर झोपले नाहीत, ही गोष्ट जर साधी सोपी आहे ना, तर आपण फक्त तिला थोडा मीठ मसाला लावायचा आहे. कळतंय का तुला. तू एक काम कर, तू आता खाली जा आणि त्या काव्याला मस्त झाप, रीती परंपरा रूढी भाती वगैरे वगैरे असं काहीतरी बोल, मग बघ काय घडतंय ते. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, एकदा का ती नंदिनी या घरातून कायमची गेली की मला माझा पार्थ मिळेल. त्याबरोबर लगेचच पुढे आता वसुहत्या म्हणते, झालं का तुझं सुरू. त्यावर रम्या लाजते. तर आता वसुहत्याही तिला म्हणत असते, लाजून झालं असेल तर आपण जरा खाली जायचं का. नाही म्हणजे काय ना, खाली काय नेमकं सुरू आहे, काय घडतंय हे जरा आपल्याला सुद्धा कळेल म्हणून म्हटलं.
त्याबरोबर आता वसू आणि रम्या ह्या दोघीसुद्धा आता खाली आलेल्या असतात. हॉलमध्ये येऊन आता बघतात तर काय, मालिनी ही सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेली असते आणि आता ती सगळ्यांना चहा सर्व करत असते. त्याबरोबर लगेचच आता मुद्दामून वसूला नाटक करायला रम्याने भाग पाडलेला असतो. त्यामुळे ठरल्याप्रमाणे ती आता मालिनी पुढ्यात येते आणि म्हणते, मालिनी हा सर्व काय प्रकार सुरू आहे? त्यावर मालिनी विचारते, म्हणजे ताई नेमकं काय सुरू आहे? त्याबरोबर वसू तिला म्हणत असते की आज पार्थ हा हॉलमध्ये झोपला आणि जीवा स्वतःच्याच खोलीत जमिनीवरती झोपला. त्याबरोबर लगेचच आता मालिनी ही काव्याकडे रागाने बघायला लागते. तर काव्या ही तिला म्हणायला लागते, मामी सॉरी, अगं मला खरं तर काळजी वाटली त्या दोघांची. ते दोघं असे जमिनीवरती आखडल्यासारखे झोपले होते म्हणून मी फक्त आईबरोबर शेअर केलं, बस बाकी काही नाही. त्याबरोबर आता वसू आत्या म्हणत असते, ते सगळं महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की तुझी दोन्ही मुलं आज सोफ्यावरती न झोपता खाली झोपलेत. तुला कळतंय का याचं गांभीर्य? याचा अर्थ त्या दोघांनाही या लग्नाचा त्रास होतोय. आपण त्यांच्या लग्नाचा पुन्हा विचार केला पाहिजे. मालिनी म्हणते, काय म्हणताय तुम्ही ताई? कळतंय का तुमचं तुम्हाला? माझ्या मुलांची लग्न झालेली आहेत. त्याबरोबर लगेचच आता इकडे वसू आत्या ही मालिनीला म्हणत असते की जेव्हापासून तुझ्या मुलांची लग्न झाली आहेत आणि तू सासू झाली आहेस की नाही, तेव्हापासून तुझ्या जिभेला खूप धार आली आहे. त्यावर मालिनी म्हणत असते की ताई प्लीज तुम्ही माझ्या जिभेची धार बघू नका. मला जे बोलायचं आहे ना ते तुम्ही शब्दशः अर्थ समजून घ्या. अहो पहिले तर गावाकडे लग्न करा लग्न करा लग्न करा म्हणून आमच्या मागे लागला होतात. आता लग्न करून इकडे घेऊन आलो आहे तर आता म्हणताय डिवोर्स घ्या डिवोर्स घ्या डिवोर्स घ्या. कळतंय का तुम्हाला तुम्ही काय वागताय ते? आणि एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगते, सध्या नंदिनी आणि काव्यासाठी हे सगळं काही वातावरण नवीन आहे. त्याच्यामध्ये जुळवून घेण्याचा त्या दोघीसुद्धा अतोनात खूप प्रयत्न करत आहेत आणि हे माझ्या मुलांनासुद्धा दिसतंय आणि म्हणून खरं तर ते दोघंही त्यांना सपोर्ट करत आहेत आणि या सगळ्यातून सावरायची मदत करत आहेत. त्यामुळे प्लीज पुन्हा डिवोर्स हा शब्द बोलू नका. कळतंय का तुम्हाला? उगाचच्या उगाच माझ्या मुलांच्या लग्नाव्यतिरिक्त आपल्या घरात बोलायला कोणाकडे काही टॉपिकच नाही. म्हणजे ज्याला वाटेल तो उठतो सुटतो आणि फक्त माझ्या मुलांच्या लग्नाबद्दल बोलतोय. त्याबरोबर मात्र आता लगेचच मालिनीवरती वसू आत्यासुद्धा चिडत असते. वसू आत्या म्हणत असते, म्हणजे तुला काय बोलायचं आहे की मी मुद्दामून बोलते हे सगळं? हे बघ मी तर मुलांच्या काळजीपोटीच बोलत होते. त्याबरोबर मात्र आता लगेचच बाबा त्या ठिकाणी आलेले असतात आणि बाबांनी हा सर्व प्रकार ऐकलेला असतो. त्यामुळे आता बाबा हे शांतपणे वसू आत्याला विचारत असतात की वसू आत्या नेमका तुझा प्रॉब्लेम काय आहे ते तरी सांग. त्याबरोबर आता लगेचच वसू आत्या ही बाबांचे कान भरायला बाबांकडे येते आणि त्यांना म्हणत असते, अरे मी एवढंच म्हटलं की काल पार्थ आणि जीवा आपापल्या बायकांबरोबर झोपले नव्हते. त्यावर बाबा लगेच म्हणत असतात की हो, मग त्यात एवढं नवल वाटण्यासारखं काय आहे? हे बघ आपलं घर खूप मोठं आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये नवरा बायकोमध्ये अंतर हे असतंच. ते अंतर घरच्यांनी मिळून कमी करायचं असतं, त्यांना एकत्र आणायचं असतं. तर तू उगाचच्या उगाच असं काही बोलू नकोस. आता आपण त्यांना पर्याय देण्यापेक्षा त्यांना साथ देणं जास्त गरजेचं आहे. आपण त्यांना सध्या विश्वास दिला पाहिजे. कळतंय का तुला ताई? त्याबरोबर पुढे आता लगेचच वसू आत्या म्हणत असते, अरे पण मला काय म्हणायचं होतं, मला काय वाटतंय? त्यावर मालिनी ही तिला म्हणत असते, ताई काय वाटतंय तुम्हाला? हे बघा तुम्हाला जे काही वाटतंय ना ते स्पष्ट आणि क्लिअर कट बोलून टाका एकदाचं. त्याबरोबर आता मालिनी म्हणत असते की मी का खोटं बोलू? हे बघ माझ्या मनात हे आहे की आपण त्यांना वेगळं करूया. त्याबरोबर बाबा म्हणत असतात, तू काय बोलतेस ताई, तुला कळतंय का? हे बघ आपण मुलांना असं काही सांगायचं नाही आहे. आत्ताचे कुठे त्यांच्या लग्नाला 2 दिवस झालेत. सगळं काही सुरळीत होईल. आपण त्यांना त्यांचा वेळ देऊयात, मग बघ सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर आता मालिनीने आता सांगितलेलं असतं वसूला की जे काही तुला बोलायचं आहे ते स्पष्ट बोल, म्हणजे नेमकं आम्हालासुद्धा कळून जाईल. त्यावरती म्हणायला लागते की आपण मुलांना वेगळं करून टाकूया. त्याबरोबर पुढे आता सगळे तिच्याकडे पाहायला लागतात. तर ती म्हणत असते, हो म्हणजे बघा ना, आपल्याला त्यांचं हित जर माहिती आहे तर आपण का त्यांना या बंधनामध्ये अडकवून ठेवायचं? म्हणजे गावाकडे लग्न करा असं आपणच त्यांना सांगितलं होतं, कारण तो विचार त्यावेळेस त्यांच्या भल्याचा होता. मग आता डिवोर्स घेणंसुद्धा त्यांच्या भल्याचं आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी म्हणते की डिवोर्स घेऊन वेगळं होऊ देत त्या लोकांना, म्हणजे त्यांचेसुद्धा जीव मोकळे सुटतील आणि आपणसुद्धा एकदाचे मोकळे होऊन जाऊ. काय वाटतंय तुला? त्याबरोबर मालिनी ही आता चिडते आणि म्हणत असते की बाद झालं, आता पुढे एक शब्दही बोलू नका तुम्ही ताई.
उगाचच्या उगाच माझ्या मुलांच्या संसारात कोणी ढवळाढवळ करायची गरज नाही आहे. मुलांचे निर्णय हे आपण मुलांवरती सोपवलं तर बरं होईल असं मला तरी वाटतं. माझ्या मुलांचं लग्न सोडलं तर घरात दुसरा काही बोलायला विषयच नाही आहे का? इतक्यात आता त्या ठिकाणी काव्या आणि नंदिनी दोघीसुद्धा आलेले असतात. आता काव्या आणि नंदिनीला पाहून त्या दोघीसुद्धा गप्प राहतात. तर बाबा हे नंदिनीला विचारत असतात, नंदिनी आईची तब्येत आता कशी आहे? त्यावर नंदिनी म्हणत असते, काही नाही बाबा, आता आईची तब्येत तशी बरीच आहे. नाही म्हणजे आता डॉक्टरांशी बरोबरसुद्धा बोलणं करून झालेलं आहे. डॉक्टर कालच म्हणत होते की 2 दिवसांमध्ये सुट्टी देऊ, म्हणजे आपण आईला आता घरी घेऊन येऊ शकतो. आता हे ऐकून बाबांना म्हणजेच विक्रमलासुद्धा जरा बरं वाटतं. त्याबरोबर लगेचच आता मालिनी ही नंदिनीला जवळ बोलवून घेते. तिच्या चेहऱ्यावरती हात फिरवते आणि तिला म्हणत असते की चला, बरं झालं तुझ्या आईला बरं वाटतंय ते. काळजी करू नकोस, आईला काहीच होणार नाही. आता खरं तर मालिनीच्या ह्या धीर देणाऱ्या शब्दाने नंदिनीला जरा बरं वाटतं, तिला आधार वाटत असतो. तर पुढे आता मालिनी विचारते, पण नेमकं आईला झालं काय होतं? त्यावर नंदिनी सांगत असते की आईला हार्ट अटॅक आला होता. आता हे ऐकून मुद्दामून रम्या ही नंदिनीला विचारायला लागते, काय हार्ट अटॅक? बाप रे, मग नेमकं काय घडलं होतं? कशाने आला हार्ट अटॅक? म्हणजे तुम्ही गेला होता तेव्हा काही? त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, नाही नाही, तसं काही घडलेलं नाही आहे. आईला स्ट्रेस आला आणि म्हणूनच एकदम सगळं बाहेर पडलं, बस, बाकी काही नाही. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी ही तिच्या हातातली पिशवी मालिनीला दाखवत म्हणते, आई हे घ्या, हे आईने तुम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट पाठवलेत. त्याबरोबर पुढे ती म्हणते, नाही नाही, खरं तर या सगळ्याला गिफ्ट म्हणणं चुकीचंच आहे. ते काय आहे ना, लग्नात तुम्हा सगळ्यांचा मानपान करायचा राहून गेला, म्हणून आईने आता हे सगळं माझ्याजवळ पाठवून दिलं. त्याबरोबर लगेच आता आई ही नंदिनीच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणते, अगं असं काय करतेस? एवढ्या सोन्यासारख्या 2 सुना त्यांनी आम्हाला दिल्यात, तिथेच आमचा मानपान झाला, या सगळ्याची काय गरज? त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते, हो आई, पण प्लीज असं नका ना बोलू, प्लीज तुम्ही हे सगळं घ्या. त्याबरोबर मालिनी ही नंदिनीच्या हातातली ती पिशवी घेते. मग आता नंदिनी ही दुसऱ्या एका पिशवीमधून एक बॉक्स काढते आणि वसवत्याच्या हातात देत म्हणत असते, वसवत्या हे तुमच्यासाठी. त्याबरोबर वसवत्या ते गिफ्ट फेकून देते आणि मग नंदिनीला म्हणत असते, लाज नाही वाटत का तुला हे सगळं असं वागताना? त्याबरोबर मात्र आता नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला कळत नसतं की नेमकं वसवत्यांना म्हणायचं काय. तर घरातल्या बाकी सगळ्यांनासुद्धा वसवत्याच्या ह्या वागण्याचं आश्चर्य वाटत असतं. तर वसवत्या ही तिला म्हणत असते की अगं तुझा साखरपुडा हा सगळ्यांच्या देखत पार्थ बरोबर झाला आणि लग्न मात्र तू जीवाबरोबर केलंस. अगं लाज नाही वाटली तुला? तुझ्या व्यतिरिक्त जर दुसरी कोणीतरी मुलगी असती ना, तर आतापर्यंत तिने जीव दिला असता आणि मोकळी झाली असती, हाय खाऊन मेली असते ती पोरगी. आता मात्र नंदिनी रडत असते, पण तरीसुद्धा ती काही उत्तर देत नसते वसवत्याला. हे आता बघून काव्याला राग येतो आणि मग काव्या वसवत्याला म्हणत असते, तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे ना, जर उद्या तुमच्या मुलीच्या बाबतीत सुद्धा असंच काही घडलं तर तुम्ही तिलासुद्धा हाच ऑप्शन सांगाल का? त्याबरोबर आता आत्या ही रम्याला म्हणत असते, रम्या तोंड सांभाळून. त्याबरोबर लगेच आता आत्यासुद्धा रम्याला असं म्हटल्यावर रम्या आत्यांना म्हणते, तुम्हीसुद्धा. आता घरातल्या सगळ्यांनाच या दोघींचं हे भांडण बघून खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं की वसवत्याचं तर ठीक आहे, पण काव्या ही वसवत्याला असं कसं काय बोलली. त्यानंतर आता हा एपिसोड तर इथेच संपतो. पण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आठवणीने करत चला, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा पटापट प्रेस करत जा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, आत्तापर्यंत तर आपण हे पाहिलं आहे की आता नंदिनी ही म्हणत असते की हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे. ती तर तिच्या परीने सगळं काही सुधारवण्याचा प्रयत्न करते, पण मुद्दामून वसवत्या ही तिला त्रास देण्यासाठी असं काहीतरी वाईट साईट बोलत आहे. मग नेमकं घडणार काय ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आता हे एवढं करूनच वसवत्या गप्प राहिलेली नसते. तर आता काव्याने माझा अपमान केला, मग नंदिनीने माझी माफी मागायची असं तिचं म्हणणं असतं. ती म्हणत असते की जर नंदिनीने माझी माफी मागितली तरच मी या घरात थांबेन, नाहीतर मी हे घर सोडून कायमची निघून जाईन. आता मात्र नंदिनी खाली बघत असते आणि पाहणं तर हे रंजक ठरणार की आता नंदिनी ही वसवत्याची माफी मागणार का नाही. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, कारण तुमचं
एक लाईक हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांबरोबर तसेच कुटुंबियांसोबतसुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच छान आनंद घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय आणि धन्यवाद.